तुमच्या समोर पदर पसरतो मी, पदर भीक मागतो तुम्हाला, भीक. ती भीक फक्त एवढीच असेल, भरपूर केलंय पोरासाठी नातवासाठी, इकडचं 4 एकर दाखल्याला, इकडचं 2 एकर थोरल्याला, ह्याला हे वाडा, त्याला ते बंगला, सगळं केलंय. जरा स्वहिताचा घोर वाहन ध्यानी राहा श्रेयारीच्या. आज इथून जाणार आहेत ना, तर महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन संकल्प करा, मी रोज झोपताना 11 तरी माळी रामकृष्ण हरी मंत्राचा जप करेल. करा ना संकल्प. नाही ह्याच्यातल्या नाही सगळ्यांनी केलं तर 5-50 जणांनी तरी करा. मी म्हणतो एवढ्या लोकातल्या 10-20 लोकांनी रोज ज्ञानेश्वरी मी अर्धा तास वाचेल, 10-20 लोकांनी रोज 11 माळी जप करेल. एवढं केलं तरी एवढ्या लांबून आलेलं माझं कीर्तनाचं सार्थक झालं. आणि पुन्हा एक लक्षात राहू द्या, रामायण, कीर्तन, भागवत, प्रवचन हे करमणुकीचे ठिकाण नाही, हे आपल्या जीवनाचं परिवर्तनाचं ठिकाण आहे. परिवर्तन झालं पाहिजे का नाही? 70 वय झाले, 78 वय झाले तरी गळ्यात माळा नाही, घालायच्यात तरी काम. काही काही 87च्या पुढे गेल्यावर येतात, महाराज म्हणलं काय माळ घाला. मी त्या बाबाकडे बघितलं, म्हणलं बाबा उशीर झाला तुम्हाला? ते म्हणले नाही तुम्हालाच उशीर झाला, मी 6लाच आलोय. म्हटलं हे उशीर नाही बाबा, तुम्हाला माळ घालायला उशीर झाला. लय माळ खाताल वर गेल्यावर, खरं सांगतो तुम्हाला. आमचा नाही, यमाचे यमदंड बैसतील माथा. तिथं कोण विचारणार आहे? पुढं कोणी विचारणार आहे का नाही हे तरी माहिती का नाही तुम्हाला? मारितीन, तोडीतीन, झोडीतीन इष्टो कोणासाठी लिहिले सांगतात?